लहान लहान गोष्टींवरून बऱ्याचशा घरांमध्ये भांडण जे आहे ते रोज होत असतात. म्हणजे त्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नसतं तरी पण खूप भांडण होत असतात. मला खूप कमेंट येतात की ताई आमच्या नवरा बायकोमध्ये खूप गैरसमज आहे, अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होत असतात. घरामध्ये सतत होणारे हे भांडण वादावाद दूर होण्यासाठी रोज आपल्याला काही कामं आवर्जून करायची आहे. अगदी या छोट्या गोष्टी आहे पण त्याचा परिणाम खूप चांगला तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे जे रोजचे भांडणं कटकटी वादावाद आहे तर ते संपुष्टात येतील, कुठेतरी कमी होत आहे हे तुम्हाला जाणवायला लागेल. यासोबतच पैशाबाबतच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सुद्धा संपायला येतील. बघा, वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला लागतात आणि अशा परिस्थितीत मग तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी, सुख समृद्धी वाढण्यासाठी काही तुम्ही उपाय करू शकतात. अनेक वेळा जाणून बुजून किंवा बऱ्याचशा वेळेस नकळतपणे काही झालेल्या चुकांमुळे घरामध्ये नकारात्मकता म्हणजे निगेटिव्ह वाइब्स ज्या आहेत त्या पसरत असतात. नकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तेच मुख्य कारण आहे की तुमच्या घरामध्ये भांडण होणं, क्षुल्लक गोष्टींवरून एकमेकांचं काहीतरी बघा वादावाद होते. नकारात्मकता हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, घरामधली समृद्धी वाढवण्यासाठी काही उपाय महिलांनो अवश्य करा. हे उपाय पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. कारण बघा, संसार टिकवणं हे दोघांसाठी फायद्याचं आहे. त्यामध्ये असं नाही की एकाचीच गरज नाही आहे. तर त्यामुळे आर्थिक, करिअर, व्यवसाय, कौटुंबिक, वैवाहिक अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे. घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावं यामध्ये सुद्धा खूप तथ्य आहे. या गोष्टी जर आपण समजून घेतल्या आणि सगळं त्याप्रमाणे आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर दैनंदिन जीवनातल्या खूप अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला त्याचा कळत नकळतपणे फायदा होत असतो. जर आपली वास्तू चुकीची बांधली गेली असेल तर त्यावर सुद्धा काही तोडगे सांगितले जातात. अगदी तोडफोड करण्यापेक्षा आपण जर त्यावर काही उपाय केले, काही त्यासाठी तोडगे केले तर त्या वास्तुदोषांचा परिणाम कमी होतो. दैनंदिन जीवनामध्ये बघा, अनेक वेळा आपल्या घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. कुटुंबामध्ये लहान लहान गोष्टींमुळे भांडणं जे आहे ते अगदी टोकाला जातात आणि याचा सरळ परिणाम आपल्यावर होतो. घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यावर तर खूप मोठा परिणाम होतो. आईवडिलांचे भांडणांमुळे मुलांच्या आयुष्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो. त्या मुलांचा बिचाऱ्यांचा काही दोष नसताना सुद्धा त्यांना काही गोष्टी खूप लहान वयातच बघायला मिळतात आणि मग पुढे जाऊन त्यांच्या सगळं म्हणजे आयुष्याचं त्यांचं सगळं आपण म्हणतो ना वाटोळं झालं तर त्याप्रमाणे व्हायला लागतं. म्हणून तसं होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा घराची ऊर्जा सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बनते तेव्हा समस्या अडचणी यायला सुरुवात होते. घरातील नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरातली शांतता कमी होऊ लागते आणि मग वास्तुदोष जे आहे ते वाढायलाच लागतात. मग त्यामुळे कलह, आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. खूप डॉक्टर करतो, सगळं करतो, पण आरोग्याच्या समस्या घरामध्ये लहान मुलं असू द्या की वयस्कर लोक असू द्या की तुमच्या माझ्यासारखे व्यवस्थित लोक असतील तर त्यांना सुद्धा काही आरोग्याच्या समस्या जाणवायला लागतात. तर त्यामुळे आपल्याला काही उपाय करायचे. तर सगळ्यात पहिले म्हणजे स्वच्छता. घरामध्ये केर, कचरा, धूळ, जाळं असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते. त्यामुळे घराची नियमित साफसफाई करणं खूप गरजेचं आहे महिलांनो. आपण महिला वर्किंग आहेत, सगळं मान्य आहे. भलेही तुम्ही काही 1-2 गोष्टी कमी करा पण घरामध्ये स्वच्छता ठेवलीच गेली पाहिजे. तुम्ही त्यासाठी कामवाल्या मावशी लावण्या इतपत तुमचं असेल आज तर तुम्ही मावशी लावा, पण घरामध्ये स्वच्छता ठेवलीच गेली पाहिजे. घरातील कोळी आपण म्हणतो त्याचं जाळं येतं बघा, स्पायडर, तर त्याच्या जाळ्यांमुळे खर्च वाढतो. ते जाळं तर अजिबात घरामध्ये चांगलं नसतं. घरामध्ये जर तुमच्या इथे ठिकठिकाणी जाळं असेल तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यात होतो. घरातल्या सगळ्यांची प्रगती थांबते. बघा, आत्ता नवरात्र झालं, दिवाळी झाली, त्या प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणला होता की दिवाळी येण्याआधी घराबाहेर काढा या वस्तू. फक्त व्हिडिओ बनवायचा म्हणून काहीतरी आपण बनवत नाही. त्यामागे तो व्हिडिओ बऱ्याचशा महिलांनी त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. खूप चांगल्या कमेंट आलेल्या आहे की ताई तुम्ही सांगताय ते खरंच आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वच्छता असेल ना तर त्या घरामध्ये आजारपण सुद्धा कमी असतं. आजारपण कमी असला का आपोआपच बाकीच्या गोष्टी पण सगळ्या सुरळीत चालायला लागतात. सुख आनंद जे आहे भरभराटी त्या घरामध्ये येत असते. म्हणून स्वच्छता केलीच गेली पाहिजे. अमावास्या, पौर्णिमा या अमुक एक तिथीला बघा 15 दिवसांनी अमावास्या येते, 15 दिवसांनी पौर्णिमा येते. माता लक्ष्मीची तिथी असते. तर त्यामुळे तुम्ही अमावास्या पौर्णिमेला घरामध्ये एक झाडू तरी मारलाच पाहिजे.
आणि जर तुम्ही असं नियमितपणे स्वच्छता कराल ना तर अजिबात तुम्हाला दिवाळी, दसरा, नवरात्र यावेळेस तुम्हाला स्वच्छता करायला अवघड जाणार नाही. कारण आपण अमुक एक दिवसांनी केली ना मग ती घाणसुद्धा घरामध्ये राहत नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे, सूर्यदेवाला जल अर्पण करणे. मी रोज करते, माझे मिस्टरसुद्धा रोज करतात. आपल्याला बघा, जर कुंडलीमध्ये सूर्यग्रह बलवान असेल तर जीवनामध्ये धन, समृद्धी, मानसन्मान सगळं आपल्याला मिळतं. त्याचबरोबर सूर्यदेवाच्या वेळोवेळी आपण काही किरणांमध्ये बसल्यामुळे आपल्याला बघा जीवनसत्व मिळत असतं. बघा बऱ्याचशा आजारांवर सांगितलं जातं की सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये बसलं पाहिजे. म्हणजे या ज्या गोष्टी मी सांगते तुम्हाला त्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, भरभराटी येण्यासाठी, घरातील मोठ्यांचे आशीर्वाद वाढवण्यासाठी रोज तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करणं, अर्घ्य देणं अगदी सोपं आहे. तुम्ही बंगल्यामध्ये राहतात तर अर्थात तुम्हाला अगदी व्यवस्थित बाहेर जाऊन सूर्याला अंघोळीनंतर, ठीक आहे, अंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. पूर्व दिशेला बघून तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहे आणि जल अर्पण करायचं आहे. फक्त नाही हळद कुंकू टाकलं, फक्त पाण्याने जल अर्पण केलं, पाण्याने अर्घ्य दिला तरी सुद्धा चालेल. फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर तुम्ही बाथरूममध्ये अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कपडे घालतात तर त्यानंतर पूर्व दिशेला बघून तुम्हाला पाणी टाकायचं आहे. ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. अगदी 2 मिनिटाचं काम आहे पण त्याचा बघा लाभ तुम्हाला खूप होणार आहे. आता बघा मी फ्लॅट सिस्टीममध्ये पण कसं करता येईल, कारण आपल्याला माहिती वरून पाणी टाकलं तर खालचे ओरडू शकतात, ते वेगळेच भांडण होतील, त्यामुळे कोणाला त्रास होईल. आपण जेव्हा काही उपाय करतो ना ते आपल्यासाठी करतो, कोणाला त्रास होण्यासाठी करत नाही. कोणाला जर त्याच्यातून त्रास होत असेल तर त्या उपायांचा काही तुम्हाला अर्थ राहणार नाही, त्या उपायांचा तुम्हाला फायदा होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. मी बघा तुम्हाला बऱ्याचशा वेळेस सांगत असते की सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, उद्या हा दिवस आहे, तो दिवस आहे. तर खरंच सूर्याला अर्घ्य देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सूर्याचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. सूर्य प्रकाश देतो, अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेत असतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये सततचे भांडणं, कलह दूर करायचे असतील तर घरातल्या सगळ्यांनी, लहान मुलांना पण आत्तापासून तुम्ही सवय लावा. यानंतर देवघरामध्ये दिवा लावला गेला पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. सकाळी देवघरामध्ये देवघर स्वच्छ करून तुम्हाला देवांची पूजा झाल्यानंतर, देवांचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये कमीत कमी 1 ते 2 तास तेवत राहील असं एवढं तेल टाकून तुम्हाला दिवा लावायचा आहे. याचा पण व्हिडिओ आहे, तेलाचा दिवा कसा लावायचा, तुपाचा दिवा कसा लावायचा, सगळे माहितीचे व्हिडिओ आहे. मी सगळं आत्ता इन डिटेलमध्ये सांगू नाही शकत, व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला देवासमोर दिवा लावायचा आहे. देवासमोर दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातले दुःख, आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात. तर त्यामुळे देवाची सेवा झालीच पाहिजे. नाही तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणते पण सकाळ संध्याकाळ दिवा लावून स्वामींना मुजरा करून देवांना आपल्याला नमस्कार करायचा असतो. यानंतर तुळशीची पूजा. तुम्हाला माहिती, तुम्ही म्हणाल ताई तेच सांगतात, पण खरंच या गोष्टींचा खरंच खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. दररोज तुळशीला सकाळी तुम्हाला तांब्याने पाणी अर्पण करायचं आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. सकाळी तुम्ही फक्त अगरबत्ती लावा तुळशीसमोर आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीला संध्याकाळी स्पर्श करायचा नसतो, संध्याकाळी पाणी टाकायचं नसतं. तुळशीला संध्याकाळी फक्त लांबून नमस्कार करायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा तुळशीची सेवा केल्यामुळे, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तुळशीची सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप लाभ होत असतो. संकट, अडचणी, दुःख जे आहे तर ते दूर होतात. तर त्यामुळे तुळशीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावलीच गेली पाहिजे. तर बघा या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्यानंतर मी तुम्हाला घर स्वच्छतेबद्दल अतिशय मोठा 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे. वेळोवेळी घरामध्ये स्वच्छता झालीच पाहिजे. जुन्या वस्तू, रद्दी, भंगार या सगळ्या गोष्टी घरामधून काढून टाका, न वापरायच्या गोष्टी काढून टाका. घरामध्ये लिमिटेड वस्तू पण व्यवस्थित ठेवा. छोटं घर असू द्या, मोठं घर असू द्या, घरामध्ये लिमिटेड वस्तूच असल्या पाहिजे. यानंतर बघा अमावास्या, पौर्णिमा किंवा रोजच तुम्ही जर फरशी पुसत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही फिनेल टाकतात तर फिनेल पण टाका, ठीक आहे, पण चिमूटभर तुम्हाला मीठ टाकायचं आहे. घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तुमच्या जीवनावर परिणाम करत असते. तर त्यामुळे पाण्यामध्ये मीठ मिसळून घर पुसल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होत असते. किंचित 1 थेंब तुम्ही गोमूत्र टाका. तुम्हाला रोज नाही जमत आहे, तुम्ही निदान अमावास्या, पौर्णिमेला तरी हे करत जा. खरंच खूप महत्त्वाचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. परत आता बोलायला गेलं खूप या गोष्टी आहे, पण मी ज्या सांगितल्या तुम्हाला, घर स्वच्छता ठेवणं, सूर्याला अर्घ्य देणं, देवांची पूजा करणं, तुळशीला पाणी अर्पण करणं, दिवा अगरबत्ती करणं, मिठाने फरशी पुसणं, या गोष्टी झाल्याच पाहिजे.
तर बघा, या अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहे, या तुमच्या घरामध्ये रोज झाल्या ना तर तुमच्या घरातले वादावाद कलह दूर होतील. कारण नकारात्मकच मुळात नष्ट व्हायला लागेल. म्हणून तुम्हाला आपोआप दिसेल की पहिले असं व्हायचं, आता असं चांगलं होतं. तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.